बुलढाण्याच्या खामगावामध्ये शिवभोजन केंद्रातील जेवणामध्ये अळ्या आढळलेल्या आहेत। नागरिकांच्या जेवणात पोळ्यांचा थर दिसून आल्याने शिवभोजनामधून दिल्या जाणाऱ्या जेवणाबाबत संताप व्यक्त केला जातोय। अन्न आणि औषध प्रशासनाने तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे। अमरावतीत बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केलं। बँकेत सफाई कर्मचाऱ्यांचं पद रद्द केलं असून ते काम आउटसोर्सच्या माध्यमातून होत आहे, त्यामुळे त्यांनी कायमस्वरूपी पदे भरण्याची मागणी केली। तसेच बँकेच्या ग्राहकांची संख्या वाढत असल्याने तात्काळ कर्मचारी भरती करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये सांदा लघु प्रकल्पाजवळ कोळसा व्यवसायासाठी अवैधपणे मोठी वृक्षतोड केली जाते। या वृक्षांच्या लाकडापासून आतापर्यंत शेकडो क्विंटल कोळसा तयार करण्यात आला, त्यामुळे लघु पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे। यवतमाळमध्ये जिल्हा परिषदेच्या मागील अनेक वर्षांपासून केंद्रप्रमुखांची पदं रिक्त आहेत। सहाय्यक शिक्षकांमधून पदोन्नती ही पदं भरण्यात यावी अशी मागणी शिक्षक संघटनांकडून वारंवार करण्यात येते। अखेर ही मागणी आता शिक्षण संचालकांनी मान्य केलेली आहे, त्यामुळे पदं भरण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। बुलढाण्यातील सैलानी बाबा दर्ग्यावर संदल काढण्यात आलेले। होळीपासून सैलानी बाबा यात्रेला सुरुवात करण्यात आली। पिंपळगाव सराईमध्ये मुजावरांच्या घरून सैलानी बाबा दर्ग्यापर्यंत संदल काढण्याची परंपरा आहे। भाविकांच्या उपस्थितीमध्ये उंटणीच्या पाठीवर मानाचा गलफ चढवून ही चादर सैलानी बाबांच्या दर्ग्यावर चढवण्यात आली।